नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता मिटकरी, सविता ब्लॉग्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. आज साहित्य, कला, लेखन, कविता आणि चारोळी या विषयामधून मी तुम्हाला बहिणाबाई चौधरी यांची कविता देखील सादरीकरण करणार आहे आणि एका लेखनावर सुद्धा तुम्हाला मी आज मार्गदर्शन करणार आहे. जर तुम्हाला माझं लेखन आणि कविता दोन्ही जर आवडल्या तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्यामध्ये काय बदल करायचे आहेत ते तुम्ही मला नक्की सांगशाल. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की त्यामध्ये काटेकोरपणाने अंमलबजावणी करीन. चला तर मी आता सुरुवात करते. बहिणाबाई चौधरी यांची कविता आणि उत्तरा केळकर यांनी गायलेली ही कविता. तिचं नाव आहे अरे खोप्यामध्ये खोपा आणि आज ह्याच्याच अनुसरून मी तुम्हाला माझा विषय आज सांगणार आहे लेखनाचा. विषयाचं नाव आहे, नंतर सांगते, गाणं झाल्याच्या नंतर. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लांसाठी तिने खोपा झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लांसाठी तिने झोका झाडाले टांगला. पिल्लं निजली खोप्यात जसा झुलतो बंगला, तिच्या पिलामधी जीव जीव झाडाले टांगला. सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर, तिले जन्माच्या संगती मी गण्या गंप्यानर. खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखरांची कारागिरी जरा बघ रे माणसा. तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने खोपा झाडाला टांगला. अशी बहिणाबाई माननीय बहिणाबाई चौधरी यांची कविता उत्तरा केळकर यांनी गायन केलेलं आहे. त्याचं ह्या कवितेला अनुसरूनच आजचा माझा विषय आहे जबाबदारी. आज आईने आपल्या लेकरासाठी जी जबाबदारी केली आणि खोप्यामार्फत आपल्या लेकरांसाठी तिने खोपा छान झाडाला टांगला विणून, आणि तिचे आपल्या माणसांना तर त्यांनी बहिणाबाईंनी सांगितलंय की 10 बोटं 2 हात आहेत, तर आपण तर काय काय केलं पाहिजे. ह्याच्यावरून मी तुम्हाला आजचा विषय सांगते. माझ्या लेखनाचं आणि विषयाचं नाव आहे जबाबदारी. चला तर मग आजच्या लेखनाच्या स्पष्ट शब्दात तुम्हाला मी मांडायचा प्रयत्न करते. स्वतःला व्यक्त करणं ही देखील जबाबदारी असते आणि ती स्वतःची जबाबदारी आपल्या मनामध्ये अनेक असंख्य प्रश्न निर्माण करत असतात. काही वेळा स्वतःबद्दल, काही नात्यांबद्दल, तर काही जीवनाच्या मार्गाबद्दल. पण आपण गोंधळात असतो, विचार करत बसतो, बोलायचं असतं पण शब्द गळ्यातून बाहेर पडत नाही आणि आपण त्या गोष्टी काही बोलत नाही. समोरच्याने आपलं मन ओळखावं असं आपल्याला सतत वाटत असतं, पण समोरच्याला काय माहिती की आपल्या मनात काय चाललंय ते. आज जर त्या गोष्टी सगळ्या जर समजल्या असत्या समोरच्या माणसांना, तर आज हे असे प्रश्न उपस्थितच झाले नसते. त्यामुळे आपल्याला न बोलता समजून घ्यावं इतकं ते काही सोपं नसतं की समोरच्या माणसाने ती गोष्ट आपल्या मनातली समजून घ्यावी. माणूस मौनात राहतो तेव्हा त्याचं मन मात्र बोलकं असतं. मन बोलत असतं पण तोंड गप्पच असतं. पण प्रत्येकाला ते मन वाचता, मनातलं मन न वाचता येतच नाही. कारण की खरं सांगायचं तर प्रत्येकाने तुमचं मन वाचलंच पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं सुद्धा चुकीचं आहे आणि आपण ती अपेक्षा करतो आणि त्याचा त्रास आपल्या स्वतःला होतो. आपले विचार, आपली भावना, आपले मत स्पष्ट शब्दात सांगणं आणि स्पष्ट शब्दात बोलून दाखवणं हीच आपली आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे. आपण जर ती भावना स्पष्ट शब्दात जर बोलून जर दाखवली तर आपण समोरच्याला काय आहोत,
काय वाटतंय आपल्याला त्यांच्याविषयी, काय अपेक्षा आहेत आपल्या त्यांच्याविषयी, हे त्यांना बरोबर कळतं. नाहीतर ते कळणार कसं त्यांना? जर आपण बोलूनच दाखवलं नाही तर ती गोष्ट त्यांना समजणारच कसं काय? म्हणून ती बोलून व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. स्वतःचं मत मांडणं म्हणजे नेमकं तरी काय असं वाटतं तुम्हाला? कुणाला वाटतं मी माझं मत का मांडावं? माझा अहंकार नड येतो तिथे, माझा स्वाभिमान आडवा येतो तिथे, माझं आत्मभान हरपून जातं तिथे, मी माझं मत मांडणार नाही असं प्रत्येकाला वाटतं. कुणाकुणाच्या मनात तशा गोष्टी असतात. पण तसं न करता आपली जेव्हा अस्पष्ट भूमिका आपल्या मनामध्ये आपण ठेवतो तेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाला आकार मिळत नाही. आणि जर तीच भूमिका आपण स्पष्टपणे आपल्या समोरच्या माणसांना जर व्यक्त केली तर आपल्या व्यक्तित्वाला एक छानसा उजाळा निर्माण होतो आणि समोरचा माणूस सुद्धा ती गोष्ट गांभीर्याने घ्यायला सुरुवात करतो. नुसतं गप्प राहून चालत नाही. तर नातं असेल, काम असेल किंवा कुठलाही सामाजिक संवाद असेल, स्वतःला व्यक्त करणं हे गरजेचंच आहे. गरज म्हणून नाही तर आपली जबाबदारी म्हणून. परत मी सांगते, गरज म्हणून नाही तर आपली जबाबदारी म्हणून आपल्या मनातल्या गोष्टी समोरच्या माणसांपर्यंत व्यक्त होणं हे खूप गरजेचं आहे. खूपदा आपण शांत राहतो आणि टाळतो. माझं मत विचारत नाहीत कुणी, मला कुणी विचारतच नाही, मला तर दूरच लोटतात, मला कुणी बोलतच नाही, माझं मत कुणी मला ऐकवतच नाही. पण जर तुम्हाला कुणी विचारत नाहीये तर तुम्ही स्वतःहून मत मांडा. तुम्हाला बोलू जरी नाही दिलं तरी तुमचं मत मांडणं हा तुमचा अधिकार आहे. आणि स्वतःला समजून घ्यायचं असेल तर स्वतःला बोलून दाखवणं हे शिकावंच लागेल. स्वतःचं मन बोलकं करणं हे शिकावंच लागेल. स्वतःला व्यक्त करणं ही एक केवळ शब्दामध्ये नसतं तर ते आपल्या कृतीतूनही असतं. कृतीसाठी आत्मभान आणि स्पष्टता लागते. स्पष्ट हो म्हणणं किंवा स्पष्ट नाही म्हणणं हे शांतपणे सांगणं हे सगळ्यांनी शिकणं गरजेचं आहे. लहान मुलांपासून वडीलधाऱ्या माणसांपर्यंत. कारण शेवटी आपण व्यक्त होतो तेव्हाच आपली खरी ओळख तयार होते. मौन फार वेळ टिकत नाही आणि ते चांगलं वाटतं आपल्याला, पण आपलं जे अस्तित्व असतं आतलं ते गमावून बसतो आपण जोपर्यंत आपण मौन राहू तोपर्यंत. शब्दामध्ये ताकद असते आणि ती ताकद आपल्याला आत्मविश्वास निर्माण करून देते. म्हणून आपल्या शब्दातली ताकद ही आपण आपल्या मनातून बोलून दाखवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणूनच मनात ठेवू नका, मन मोकळं करा, स्पष्ट बोला, स्पष्ट जगा, स्पष्ट बोला, स्पष्ट जगा. कारण स्वतःचं अस्तित्व मांडल्याशिवाय आपल्याला कुणीही ओळखत नाही. म्हणून जबाबदारी आपली ही आहे की स्वतःचं मत मांडणं. दुसरी गोष्ट, जबाबदाऱ्याचं हे कोणतंही वय नसतं. कोण लहानापासून पार पाडतो तर कुणी 50शी ओलांडूनही तो टाळतो. जो पाण्याने आंघोळ करेल तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने आंघोळ करेल तो इतिहास बदलू शकतो. जहाज वाटे त्या दिशेला जाऊ लागले तरी होकायंत्राचा काटा उत्तर दिशेलाच असतो, तो त्याची स्थिती बदलत नाही. त्यामुळे जहाजाची दिशाभूल होत नाही. तसे माणसाने सुद्धा मन एकदा परमेश्वराकडे विलीन केलं की त्याला कसलेच भय राहत नाही आणि आपलं म्हणजे आपल्या परिसाच्या स्पर्शाने, म्हणजे जसं परिस असतं, परिस हा धातू आहे, जसं लोखंडाला सोनं करतात असं म्हणतात, परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. मग ते मातीत जरी पुरून ठेवलं तरी ते सोनंच राहतं आणि उकिरड्यावर जरी फेकून दिलं तरी ते सोनंच राहतं. त्याच्यामुळे आपल्याला जबाबदारी ही अशी गोष्ट आहे की ती तुम्ही स्वतःहून उमटून आणावी लागते आणि ती तुम्हाला उमटून आणणं हे तुमच्या मनातून निर्माण झालं पाहिजे. मनातून निर्माण झाला तर तुम्ही आत्मविश्वासाने आपलं मत मांडू शकशाल. आता ह्याच्यातून मला एक सांगायचं आहे तुम्हाला की जबाबदारी ही आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे आणि जबाबदारी जर आपण व्यवस्थितरित्या पार पाडली आपला एक सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि आपलं एक पाऊल आपण पुढे पडल्यासारखं आपल्याला वाटतं. आज बहिणाबाई चौधरींच्या कवितेमध्ये पण असंच, सुग्रणीने जेव्हा खोपा बनवला, सुग्रणीचा खोपा इतर पक्ष्यांमध्ये सुग्रणीच्या खोप्याचंच का वैशिष्ट्य निर्माण केलं? का तर वरून खालपर्यंत सुग्रणी आपला खोपा बनवत येते आपल्या पिल्लांसाठी. तिच्या जबाबदारी असते आपल्या मुलांसाठी
ती जबाबदारी ती व्यवस्थितरित्या पक्षी असून सुद्धा पार पाडते. मग आपण तर माणूस आहोत. आपल्या 2 हात आहेत, 10 बोटं आहेत, मन आहे, कान आहे, एवढे इंद्रिय दिले, डोळे आहेत, सगळं आपण एवढं परिपूर्ण आहोत. मग एका गोष्टीमुळे का खंत करायची? छान जगायचं, छान राहायचं, स्पष्ट भूमिका मांडायची, स्पष्ट व्यक्त व्हायचं. आणि जर काही माझं ह्यामध्ये चुकलं असेल तर मी मनापासून तुमची माफी मागते. आणि जर तुम्हाला माझं लेख आजचा आवडला असेल, जबाबदारी या विषयावर, तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. परत भेटूया पुढच्या भेटीमध्ये, पुढच्या गुरुवारी दुपारी 12 वाजता नवीन तयारीने, नवीन विषय घेऊन, नवीन हुरूपीने आणि नवीन आत्मविश्वासाने आणि जबाबदारीने माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सविता ब्लॉग्स, साहित्य, कला, लेखन, चारोळी आणि कविता यामध्ये पुढच्या आठवड्यात, पुढच्या गुरुवारी परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. थँक यू सो मच. काही चुकलं असल्यास क्षमस्व.